में और मेरे दिल में ही रहना ये चांगली झाली या मॅच मध्ये JI11 JG स्पोर्ट वाकलन संघ या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला स्वर्गीय विष्णू शेठ पाटील 11 पडलेगाव अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते। 5 षटकांची मॅच, 2 रिव्ह्यू तुमच्याकडे असतील, रनआउट आणि बिमर। वाईट साठी रिव्ह्यू नाहीये लक्षात घ्या, आणि फायनल मॅचच्या धावा मालिकावीर साठी काउंट होणार नाहीयेत। पुन्हा शफल झाले फाईन लेगला क्षेत्ररक्षक आणि एक चांगला झेल टिपलाय। ऋषी भोईरला माघारी परतावं लागेल। JI एका षटका 26 ची गरज असताना 26 धावा अविनाशने केल्या घेसरच्या मैदानात। अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहेत। अनेक वेळा 1 बॉल 6 रन, 3 बॉल 18 अशा मॅचेस अविनाशने जिंकून दिल्यात। मात्र आता पहिल्या इनिंग मध्ये खेळायचे, थोडस फास्ट खेळायचे। टाइम सुरू आहे, लक्षात घ्या। स्वप्नील चेंडू उंच गेलाय, टायमिंग चांगलं झालंय, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकार खेळणार आहेत हेडुटे आणि उंबाडे। तुम्हाला मेन एंट्री मध्ये यायची, आणि मेन एंट्री कुठून आहे तर खेळाडू कक्षाची कडनं, हे लक्षात घ्या। फटका चांगला आहे, चेंडू उंच गेलाय आणि जाईल स्वर्गीय धर्माशेठ बाळू पाटील स्टँडच्या वरून। बॅक टू बॅक दुसरा सिक्सर आलाय अविनाश भोईरच्या बॅट मधून। जिंकली बुर्दुलची नाईट स्पर्धा त्यांनी जिंकली, त्यानंतर घेसरची स्पर्धा जिंकली, म्हणजे लय मध्ये। हाई चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकार आलाय, सलग तिसरा अविनाश भोईरच्या बॅट मधून। आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो, मात्र सलग 3 षटकार आलेत। भगवान शेठ पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत। विश्वनाथ रसाळ यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत। इथे मयूर ठाकूर आणि झेल ड्रॉप। काय घडलंय मैदानात, या चुका मयूरकडनं होत नाही, मात्र आता चूक झाली आहे। आणि असं म्हटलं तर क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये, कारण अविनाशने 3 षटकार मारले होते, त्याच अविनाशला जीवदान मिळालंय।
पहिल्या षटकाचा खेळ संपल्याने धावा झाल्यात. GI11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ 23 आणि 5 ट्रॉफीज या संघाने आतापर्यंत जिंकल्यात. ग्रामीण बिग बॅश मध्ये सुद्धा सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला होता. त्यामुळे चांगला संघ आहे आणि पडले संघालाही विसरून चालला नाही. मात्र मयूरकडनं काय घडलंय? तर भगवान पांडुरंग पाटील साहेबांचं आगमन होतंय. विश्वनाथ रसाळ साहेब देखील त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. ग्रामीण वर्ल्ड कप मकर संक्रांत चषक मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नाव बॅक टू क्रिकेट. निजेगावचे मनोज पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय GI11 जीजी स्पोर्ट वाकलन. ऋषी बाद झाल्यानंतर अविनाश मैदान आल्याने काय फटकेबाजी केली आतापर्यंत अविनाशने. नेहमीच गोलंदाजा ते नाश करतात कारण नावातच अविनाश आहे. सकाळच्या सत्रामध्ये भरपूर संख्येने प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मग पडलेगावचे प्रेक्षक असतील, वाकलनचे प्रेक्षक असतील, भोपरचे भरपूर संख्येने प्रेक्षक पाहायला नेहमीच मिळतात. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सचिन ठाकूर यांचे आगमन झाले पडलेगावचे. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. SP पॅनलचे एक चांगले पंच, चांगले क्रिकेटर. आजही स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मला मॅच आठवते. पडले विरुद्ध बालेगाव. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज सिद्धार्थ येत आहेत. सुनील पाटील यांचे सुपुत्र सिद्धार्थ पाटीलला तुम्ही पाहतायत. शेवटच्या बॉलवरती झेल सुटला. स्वप्नील नाराज झाले कारण त्यांना माहिती आहे अविनाशचं विकेट किती महत्व आहे. जेव्हा जेव्हा केतन संघामध्ये नसतात, ऋषी लवकर बाद होतात, अविनाशची भूमिका महत्वाची असते. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू जिथे समाप्ती होईल. पहिल्या षटकात 23. काल या स्पर्धेत 78 धावा सुद्धा चेस झाल्यात. उसाळगर संघाने 78 धावा चेस केल्यात. त्यामुळे धावा येत आहेत खेळपट्टीवरचं. तुम्ही मैदानात थांबले, थोडेसे सेट झाले, नक्कीच धावा बनत आहेत. 7 मिनिटं आतापर्यंत झालेत या इनिंगला. 25 मिनिटात तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करायची. लक्षात घ्या विकेट गेल्यानंतर, ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर टाइम स्टॉप होईल. लक्षात घ्या. चांगला बॉल होता. अविनाशला थोडंसं शांत ठेवलं. एक सिंगल मिळाली आणि पहिल्यांदा स्ट्राईक एंडला जीत येत आहेत. तर याच दरम्यान नितीन पाटील यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये सज्जत नितीन कांत. धन्यवाद. चोवीस धावा धापलकोती लागल्यात. 8 बॉल नंतर स्ट्राईक आली जीत भोईरकडे. सिद्धार्थ राईट मोर विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, खेळायचं होतं स्क्वेअर लेग मिड विकेटला. चेंडू गेलाय लॉंग ऑनला. 1 रन्स इथे मिळाली. 1 ने धावसंख्या पुढे सरकली. 25 वरती 20 वरती बॅटिंग करतायत अविनाश भोईर. संकट मोचक आहेत. अनेक स्पर्धा, कुटारलीची स्पर्धा असेल तिथेही बाईक मिळाली होती मला आठवते. उसारलीची स्पर्धा अक्षरशः गाजवली होती अविनाशने, तिथेही अविनाशला बाईक मिळाली होती. म्हणजे हाही खेळाडू चर्चेत असतो नेहमी. सिद्धार्थ राईट मोर द विकेट. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज तुम्ही पाहतायत सिद्धार्थ पाटीलला. व्हेरिएशन चांगले सिद्धार्थ पाटीलकडे. वेग प्रचंड आहे. चेंडूची गती कमी करतात, कधी चेंडू वेगाने टाकतात. त्यामुळे फलंदाजाला थोड्याशा अडचणी येतात कारण त्यालाही माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये 23 आलेत. कमबॅक करावं लागेल. 4 बॉलमध्ये त्यांनी 2च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 2 चेंडू डॉट आलेत. कोळेगाव एंड कडनं राईट मोर द विकेट. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, मोह आवरता आला नाही अविनाशला आणि त्रिफळ चीज झालाय. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना GI11 जीजी स्पोर्ट वाकलनला. किरण म्हात्रे आलेत. सिद्धार्थचं मी कौतुक करेल. 5 बॉलमध्ये 2 रन्स, 1 विकेट त्यांनी घेतली. कमबॅक चांगला झालाय. कारण अविनाशचा झेल ज्यावेळी मयूरकडनं सुटला, स्वप्नील थोडेसे नाराज झाले. कारण स्वप्नीलला माहिती 3 षटकार त्याने ऑलरेडी मारले होते. किरण म्हात्रे आले आता बॅटिंग करण्यासाठी.
केतन मात्रे यांची बंधुराज थोडीशी चर्चा केली, कारण ज्यावेळी जीतशी आम्ही चर्चा केली, जीतनेही सांगितलं सिक्सर सुप्रीमचे बॉल आहेत ते मी धावा येत आहेत, तुम्ही फक्त खेळपट्टीवर थांबा, धावा बनतील. कालपासून मॅचेस कदाचित सर्व टीम्सने पाहिलेले आहेत, त्यांना माहिती आहे धावा बनतायत. सिक्सर सुप्रीमो आता प्रॉपर कनेक्शन झाला तरच षटकार जातो, हेही खूप महत्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळा तुमचा मिसटायमिंग स्ट्रोक असेल तर फलंदाज झेलबादी होत आहेत, त्यामुळे दोन्ही संघांना समान संधी आहे. टप्प्याचा बॉल होता, गॅप भरपूर मोठी आहे, आउटफील्ड फास्ट आहे. मयूर खूप वेगाने धावले होते, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी जास्त टीम मीटिंग नकोय, वेळही लक्षात ठेवायचे तुम्हाला. जास्त वेळ घेऊ नका. बघा 10 मिनिटाचा वेळ गेलाय 2 षटकांसाठी. 20 मिनिटं 4 षटकं संपन्न करायची आहेत. दोन षटकात 29 धावा झालेत. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टीम मीटिंग थोडीशी बोलवल्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. जास्त वेळ मागच्या मॅचला ज्या प्रकारे उल्लेख केला, 1.25 तास गेला पहिल्या मॅचला, तर वेळेत थोडंसं सहकार्य करा प्लीज. पुढची मॅच हेडुड्डे विरुद्ध उंबाडे. दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचे. मेन एंट्रीमध्ये तुम्हाला यायचे, लक्षात घ्या. इंद्रजित काळन यांनी पुरस्कृत केलेला हेडुड्डे संघ तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या मॅच मध्ये. संघ मालक आहेत, आला असेल तर या. इंद्रजित काळन, आपले हार्दिक स्वागत. अक्षय गोलंदाजी करण्यात येत आहेत. दोन षटकात 29. अक्षय आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अक्षयचा हा बॉल उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. पॅट मधून पहिला षटकार आलाय. मकर संघाला चषक 2025. आणि बघा महाराष्ट्राचा, भारताचा बायकर मॅन केतन मात्रेचं आगमन झालंय. केतन मात्रेला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. काय कॅमेरा वर्क आहे बघा. हनुमान पाटील सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. म्हणजे हल्ली सुरक्षा रक्षक सुद्धा केतनच्या बरोबर भरपूर असतात. त्यांचे हार्दिक स्वागत. ISPL आता खेळायचे आहे, त्यामुळे थोडंसं क्रिकेटपासून आता दूर राहावं लागणार आहे केतनला. ISPL मध्ये डायरेक्ट केतन मात्र तुम्हाला खेळताना दिसतील, त्यामुळे आता येणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांमध्ये केतन इन ऍक्शन मध्ये नसतील. साई शेलार सुद्धा खेळू शकत नाहीयेत. म्हणजे ISPL मध्ये जे खेळाडू खेळणार आहेत त्यांना आता थोडंसं क्रिकेटला विश्रांती द्यावी लागते. 35 धावा झाल्यात. षटकार आलाय जीत भोईरच्या पॅटमधून. थोडंसं फास्ट घ्या. GI11 GG स्पोर्ट वाकलन, मनोज पाटील, समाजसेवक निजेगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ वाकलन त्यांच्या कन्येच्या नावाने. आणि दुसऱ्या बाजूला विश्वशेठ पाटील 11 पडले. फटका सुंदर आहे, चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून. जीत भोईरच्या बॅट मधून आलाय बॅक टू बॅक. धावा. आणि बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती भारताचा बायकर मॅन केतन मात्रे
37 बाईक, 5 फोर व्हीलर कार आणि अनेक 100 पेक्षा जास्त मॅन ऑफ द सिरीज आतापर्यंत पटकावलेत. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. कमबॅक केलाय अक्षयने. 41 धावा झाल्यात. अक्षयला माहिती आहे मागच्या ओव्हरमध्ये सिद्धार्थने चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे मलाही कमबॅक करावं लागेल आणि तो प्रयत्न करतायत अक्षय म्हात्रे. इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. अक्षय कुमार पुढे आले होते, त्यानंतर पुन्हा थांबले. राकेश कुमार, सुरुवातीला राकेश आले, पुन्हा थांबले. हेच सांगतायत झेल झाला नसा हरकत नाही, मात्र चेंडू येणं गरजेचं. एकच रन्स मिळाले, कदाचित 2 धावा घेतल्या असत्या जीतने. 42 धावा झालेत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. हेडुटने विरुद्ध उंबार्डे. दोन्ही कॅप्टनने मेन एंट्री मधून येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती थांबायचे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस जर झाला नाही, दुसऱ्या इनिंगचा जर बॉल पडला तर 2 रनची पॅनल्टी. ऑन साईडला खेळायचं होतं. क्लीन बोल्ड झालेत बघा फलंदाज. किरणला माघारी परतावं लागेल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना आपण पाहतोय. केतन म्हात्रे यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचे. आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना येत आहेत. भारताचा बायकर मॅन तिसरी विकेट गमावली आहे. कमबॅक चांगला झाला. नाही तर बघा बड्डे बॉय उमेश भोईर मैदान दाखल झाले. हा ऍक्शन रिप्ले. चांगला बॉल होता, चांगला बॉल होता बघा. फिरकी गोलंदाज आहेत अक्षय आणि चांगला पलटवार केलाय अक्षयने. 2 षटकार लागल्यानंतर 43 धावा झाल्या. 3 विकेट गेल्या. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. पडले संघाला माहिती या स्पर्धेत पडले संघ पण पाहिले तर स्वर्गीय विष्णुशेठ पाटील 11 पडले या नावाने संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला GI 11 जीजी स्पोर्ट वाकलन पहिल्या फिरकीली दुसरी मॅच. पहिला सामना श्लोक 11 भोपर संघाने जिंकलाय. राहुल पाटील आणि कुमार माईने चांगली बॅटिंग केली आणि 73 धावा पहिल्या मॅच मध्ये चेस झालेत. काल 78 धावा चेस झालेत. तर मी जितलाय माहिती आहे, धावा जास्त उभाराव्या लागतील. समोर पडले संघ आहे, त्याची बॅटिंग चांगली आहे. अक्षय ऑन साईडला खेळायचं होतं. जीत थोडेसे नाराज आहेत. चांगला कमबॅक केला अक्षयने. षटक क्रमांक 3 इथे समाप्त झाले. कार्यसम्राट माजी सरपंच गिरीधर पाटील साहेबांचं आगमन झालंय सकाळच्या सत्रात. त्यांचं हार्दिक स्वागत. जर्मन क्रीडा मंडळाचे अध्यक्ष त्यांच्या वडिलांच्या नावाने या क्रीडागाराचं नामकरण सुद्धा करण्यात आलेले आहे. विकुंड हरिभक्त परायण मारुतीबॉल लक्ष्मण पाटील क्रीडांगण नेजे. 3 षटकात 42 झाल्यात. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. अध्यक्ष आणि माजी सरपंच गिरीधर पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नो बॅक टू ग्रेट. 3 षटकाचा खेळ संपलाय. 42 धावा झाल्यात. 48 ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळत आहेत. मालिकावीरसाठी बाईक सुद्धा तुम्ही पाहतायत. कार्यसम्राट माजी आमदार प्रमोदजी रतन पाटील आणि काशीनाथदादा पाटील कार्यसम्राट उपसरपंच काटई यांच्याकडनं ती बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. मात्र फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीयेत, लक्षात घ्या. जे 48 संघ या स्पर्धेत खेळत आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू पिचिंग केला होता. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. सिद्धार्थ चांगली गोलंदाजी केली. कधी पहिल्या षटकात 6 धावा त्याने दिल्या होत्या. 1 विकेट घेतली होती. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यात आल्यानंतर पहिलाच बॉल डॉटही आलाय. स्वप्नील मिडॉपला सातत्याने त्याला मार्गदर्शन देत आहेत. जे यंगस्टर आहेत त्यांना मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. सिद्धार्थ राईट मोर द विकेट. कोळेगाव कडून फुटवर्कचा वापर नाहीये. थोडेसे मागे सरकले. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. जीत भोईरला थोडंसं शांत ठेवलं या मॅच मध्ये. आता मात्र उमेश भोईर आलेत. कदाचित ते चर्चा करतायत थोडेसे मागे गेले, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. GI 11 वाकलन संघ तुम्ही पाहतायत. 42 धावा झाल्या. 10 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या पहिल्या सत्रातील. त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. हेडोटे विरुद्ध उंबार्डे.
मिड ऑफच्या वरून खेळायचं होतं, स्वप्नील तिथे होते, ते झालेत बीट. एकच धाव मिळाले, एक धावसंख्या पुढे सरकेल. धपल जावं लागलेत त्या 43-43. 3 बॉलचा खेळ शिल्लक झालाय. जीतने कदाचित 2 धावा झाल्या असत्या, मात्र घेतल्या नाहीयेत. कदाचित उमेशला स्ट्राईक दिली, आज त्याचा वाढदिवस आहे आणि कदाचित वाढदिवसाच्या दिवशी काही धावा तो बनवून दिली मॅच मध्ये, त्यामुळे विश्वास दाखवलाय जीतने उमेश वरती. 2 वेगवेगळ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाजाला तुम्ही बघू शकता, गोलंदाजालाही बघू शकता. जीटीसी क्लिअरिटी विथ क्वालिटी 5 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ही स्पर्धा कव्हर केली होते, त्यामुळे जीटीसीचं आम्ही कौतुक करू. जलपेश असतील, सुशील असतील, त्याची संपूर्ण टीम. ऑन साइडला खेळायचं होतं, हलकसं अपील करण्यात आले. फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद होतील. उमेश भोईरलाही माघारी परतावं लागेल. आता थोडासा अडचणीत सापडलाय तो GI11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ. पाटील जबरदस्त गोलंदाजी, 2 विकेट घेतले आहेत. आता राहुल म्हात्रे आले बॅटिंग करायला. धावसंख्या थांबली आहे. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 23 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 6, तिसऱ्या षटकात 13 आणि या षटकात आतापर्यंत 1च धाव आली आहे. काय पलटवार केलाय स्वर्गीय विष्णू शेठ पाटील 11 पडले टीमने. त्यांनाही माहिती आहे केतन म्हात्रे नाहीयेत, त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. प्रत्येक वेळी केतन म्हात्रे तुम्हाला मॅचेस जिंकून दिलं असं नाहीये. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे. वैभव म्हात्रे आले लॉंगरवरनं, 1च रन्स मिळेल. चांगली फिल्डिंग झाली आहे. 1 धावसंख्या पुढे सरकली ती 44. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे, म्हणजे काय स्पेल राहिलाय. सिद्धार्थ सुनील पाटील जबरदस्त गोलंदाजी केली. या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिले ते स्वर्गीय विष्णू शेठ पाटील 11 पडले टीमला. सिद्धार्थच्या या स्पेल मधला हा शेवटचा बॉल आहे. राईट मोर द विकेट. इथे सिंगल घेतली, 1 सिंगल मिळाले. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आली ती 45. हे करावं लागतं तुम्हाला क्रिकेट जर तुम्ही खेळतायत. काली रात्री आम्ही ज्यावेळी पाहिलं निजे विरुद्ध मुरबी मॅच होती, 5 बॉलमध्ये नितेश पाटीलने 24 रन्स केल्या. 6व्याही बॉलवरती नितेश पाटील आपला मोह आवरता आला नाही. जीतने काय केलं, आता जरी या षटकात धावा आल्या नाही, त्यांनी 1 सिंगल घेतली. कदाचित शेवटचा बॉल नवीन फ्रेश गोलंदाज, त्या षटकात 20-25 आपण बनवू. ही रणनीती पाहिजे क्रिकेटमध्ये तुमच्याकडे. ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळता, मैदानात उतरता, कॅल्क्युलेशन करावं लागतं. कुठल्या ओव्हरमध्ये धावा येत आहेत, कोणत्या एंडने धावा बनतात, कोणत्या टीमकडे एखादा गोलंदाज लूज असू शकतो. शेवटला आपण पाहिलं तर धावा येऊ शकतात. चला फिल्डिंग लावायची लगेच मयूर, जास्त वेळ नको आपल्याला प्लीज. 45 झाले, 4 विकेट गेलेत. पंचही तुम्हाला सूचना करतायत. सिद्धार्थ काय स्पेल राहिले, 2 षटकं, 9 धावा, 2 विकेट. चार षटकाचा केस संपलाय. 45 धावा झाल्यात. शेवटचं षटक बघायचं, कोणत्या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं जाईल. जीतने शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली. तन्मय आलेत शेवटच्या षटकामध्ये. तन्मयला यंगस्टर आहेत, भरोसा दाखवलाय तन्मयवरती. 4 षटकात 45 धावा झाल्यात. या खेळपट्टीवर कोणत्याही धावा सेफ नाहीयेत. किमान GI11 जीजी स्पोर्ट वाकलन संघाचा जर विचार केला, किमान 15-20 धावा जीतलं या ओव्हरमध्ये कराव्या लागतील. आता पडले संघाने चांगला पलटवार केलाय. बघा तन्मयला तुम्ही पाहतायत. आकाश राकेश कुमारने थोडंसं चर्चाही केली, स्वप्नीलने चर्चा केली. यंगस्टर आहेत, त्यांच्यावरती विश्वास दाखवणं, त्यांना मार्गदर्शन करणारं करावं लागतं. त्या भरपूर गोष्टी महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. तेच कदाचित तन्मयला सांगितलं असेल. 4 षटकात 45. कॉमेंट्री बॉक्स एंड कडलं तन्मय. जीत थोडस संघर्ष करतायत या मॅच मध्ये. आतापर्यंत जीतने आपण विचार केला तर 16 रन्स भरवलेत, मध्ये चेंडू फेस केलेत.
10 चेंडू फेस केले जीतने आणि धावा फक्त 16. 4 चेंडू डॉट आलेत. 45 धावा झालेले आहेत. शेवटचे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटला वैभव. विकेट सॅक्रिफाईस केली आहे. मात्र ज्यावेळी तुम्ही धाव घ्याल त्यावेळी खेळपट्टीवरनं धावायचं नाहीये, लक्षात घ्या. ही फलंदाजासाठी सूचना असेल. एक रस मिळाली आहे. हितेश येतात बॅटिंग करण्यासाठी. 46 धावा झाल्यात. हितेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. जितने आत्मविश्वासाने स्ट्राईक घेतली. राहुल मात्रेची विकेट सॅक्रिफाईस केली आहे. धावा जर आपण पाहिला, धावांचा ग्राफ जर पाहिला विनोद, तो थोडासा कमी आहे या मॅच मध्ये. 46 रन झालेत. 5 विकेट गेलेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिला बॉल डॉट आलाय. थोडस करेक्शन करायचंय लाईव्ह वरती. आणि इथे फलंदाज मला वाटतं हिट विकेट झालेले जीत भोईर. राहुलची विकेट सॅक्रिफाईस आणि त्यानंतर बघा ऍक्शन रिप्ले. बॅट लागली एस्ट्यांना, त्यामुळे हिट विकेटच्या स्वरूपात जीत भोईरला माघारी परतावं लागेल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. हा ऍक्शन रिप्ले बघा. बेल्सची मागणी करण्यात आलेली. अजून एक धक्का मैदानामध्ये लागत असताना 46 वरती 6वा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय अडचणीत सापडलाय GI11 GG स्पोर्ट वाकलन संघ. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. निशांत आले बॅटिंग करण्यासाठी. राहुल मात्रेची विकेट सॅक्रिफाईस, त्यानंतर जीत हिट विकेट. काय पलटवार केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 23 रन होत्या वाकलन संघाच्या आणि आता धावा आहेत 46. म्हणजे नंतरच्या येणाऱ्या षटकांमध्ये फक्त 23 धावा आतापर्यंत आल्यात. निशांत आलेत बॅटिंग करण्यासाठी. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 50 प्लस जाईल का या मॅच मध्ये. GI11 GG स्पोर्ट वाकलन. मकर संक्रांत ट्रॉफी 2025 जर्मन क्रिकेट मंडळ निजे आयोजित ग्रामीणचा वर्ल्ड कप 56व वर्ष तुम्ही पाहतायत. 46 वरती 6 विकेट गेलेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगला कमबॅक केलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 23 ज्यावेळी आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात सिद्धार्थ आले, त्यांनी 6 धावा दिल्या. त्यानंतर अक्षय मात्रे आले, त्यांनी 13 दिल्या. त्यानंतर पुन्हा सिद्धार्थ पाटील आले, 3च धावा दिल्या. म्हणजे 2 षटकात 9 धावा आणि 2 विकेट घेतल्यात. त्यामुळे चांगली गोलंदाजी आपण पाहिली. या खेळपट्टीवर धावा बनतात. मात्र सिद्धार्थ पाटीलने चांगली गोलंदाजी केली. बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती केतन म्हात्रे यांना तुम्ही पाहताय. भारताचा बायकर बॅन. थोडस चेहऱ्यावरती नाराजगी दिसते. ज्या प्रकारे संघाने खेळ केलाय. त्यांच्यासोबत कौसाचेही खेळाडू आहेत. कौसा संघ सुद्धा या स्पर्धेत खेळणार आहे. 5व्या मॅच मध्ये कौसा विरुद्ध घेसर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आशिष भोईर सुद्धा तिथे उपस्थित आहेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 46 रन झालेले आहेत. 6 विकेट गेल्यात. GI11 GG स्पोर्ट वाकलन संघ थोडासा बॅकफुटवर आहे. कालही चांगला खेळ झाला नाहीये वाडेकर टीमच्या विरुद्ध. आजही सुरुवात चांगली केली होती. अविनाशने 3 बॉल 3 षटकार. हेडुसनचे कॅप्टन आलेले आहेत. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. टॉस बॉक्स मध्ये लगेचच विनोद पाटील आमचे जोडले जातील. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. विनोद पाटील आज खुश आहेत. पहिली मॅच जिंकली आहे भोपरने. शेवटचं षटक गोलंदाज तन्मय. 46 वरती 6 विकेट. फुलटॉस आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. निशांतने हा चेंडू पाठवून दिलाय. आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर 6.
सुद्धा आहेत. एडुटनेचे कोणी ग्रामस्थ उपस्थित झाले असेल मान्यवर त्यांना विनंती, आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 53 धावा झाल्यात. 50 कंप्लीट झाली आहे. GI11 जीजी स्पोर्ट वाकलन संघाची 53 वरती 6 विकेट. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मात्र तन्मय पाटीलचे मी कौतुक करेल. 5 बॉलमध्ये त्याने 8च धावा खर्च केल्यात आणि जीत भोईरची विकेट त्यांनी घेतली. यंगस्टर आहेत त्यामुळे तन्मयच्याही लक्षात राहील विकेट मी कोणाची घेतली तर जीत भोईर हे नाव भरपूर चर्चेत आहे. 53 वरती 6 विकेट. इथे शेवट गोड करेल का? फटका उंच गेलाय. टायमिंग झालंय का? मिड विकेटला क्षेत्ररक्षक, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. शेवट गोड केला या मॅचचा. आपण बघतोय शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय आणि त्यामुळे धावसंख्येला एक आकार मिळाले. 59 धावा झाल्यात. GI11 जीजी स्पोर्ट वाकलन संघाच्या 6 विकेट गेल्यात आणि स्वर्गीय विष्णुशेठ पाटील 11 पडले संघाला 60 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. तिथे टॉस केला जाईल. सज्जेत विनोद पाटील आणि जेव्हा मॅच सुरू होईल आपल्यासोबत जोडले जातील बाळू पाटील. थँक्यू नितीन. तर आदरणीय विश्वनाथ दादा रसाळ यांना विनंती करेन. तर मी विनंती करेन विश्वनाथ दादा रसाळ यांना की आपण या आपल्या शुभास आपण पुढील सामन्याची नाणेफेक करायची आहे आणि ज्यांच्या वतीने जो स्टँड तुम्ही बघताय स्वर्गीय विष्णुशेठ कचरू रसाळ हा त्यांनी या ठिकाणी आम्हाला दिलेला. त्यांच्या सौजन्याने तो स्टँड तयार करण्यात आला आहे. त्यांचे मनापासून आभार. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेदुडणे आणि उंबर्डेमध्ये टॉस केला जाईल. तर कुणाचा कॉल असेल? तर अविनाश काळन, त्याचबरोबर डाव्या बाजूला आहेत मयूर लोखंडे आणि दादांनी दोघांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत. हा काटा आहे आणि हा छाप आहे. छापा कॉल केलाय आणि आला देखील आहे छापा. डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग करतोय. कालपासून मॅचेस बघतोय मयूर आणि कालच उपविजेतेपद मिळवलं आहे. किती कॉन्फिडन्स लेवल वाढलेलं आहे संघाचा? तो वाढेल, खूप वाढला आहे. आमचे प्लेयर पण सर्व नवीन आहेत. आता बघू. मकर संक्रांत चषक विषयी काय सांगशील? इथे आल्यानंतर इथला ॲटमॉस्फिअर बघितल्यानंतर इथलं वातावरण बघितल्यानंतर हे मैदान हे आयोजन बघितल्यानंतर कसं वाटलं? खूप सुंदर आयोजन आहे. ही मॅच एक चांगली बॅटल होईल का? हो नक्कीच. तर अविनाश टॉस तुझ्या अगेन्स्ट गेलाय, बॅटिंग करायची आहे. हा संघ उंबर्डे कालच उपविजेतेपद त्यांना मिळालेलं आहे त्यांच्याच मैदानावरती. काय सांगशील? टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करायची आहे आणि कुठपर्यंत मजल मारायची, किती धावा करण्याचा एक विचार डोक्यामध्ये ठेवला आहे? 70 ते 75 धावांचा प्रयत्न करू आम्ही. तर स्पर्धेविषयी 2 शब्द. स्पर्धा तर खूप छान आहे आणि आमचा संघ एक झाला आहे. गावाचा पण पूर्ण सपोर्ट आहे आम्हाला. आनंद वाटतो गेल्याला. गाववाले पण भरपूर खुश आहेत. शुभेच्छा दोन्ही संघनायकांना, दोन्ही टीमला. आपण वळूया लगेचच. काही सन्मान आहे ते कव्हर करणार आहोत. तर या ठिकाणी आदरणीय श्री भगवान पांडुरंग पाटील पंचायत समिती सदस्य यांचा सन्मान आपण करतोय आणि जय हनुमान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आमचे आदरणीय आमचे प्रेरणास्थान श्रद्धास्थान गिरीधरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. आदरणीय श्री भगवान पांडुरंग पाटील पंचायत समिती सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या मंडळाचे अध्यक्ष गिरीधरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर पुढील सन्मान करण्यासाठी मी बबनदादा रसाळ यांना विनंती करतो. आपण या दादा. आणि सन्मान स्वीकारण्यासाठी आदरणीय श्री विश्वनाथ विष्णू रसाळ यांना विनंती करणं आपण या. आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. त्यांच्या वतीने तो स्टँड तुम्ही बघताय स्वर्गीय विष्णुशेठ कचरू रसाळ, तो स्टँड त्यांनी तयार करून दिला त्यांच्या सौजन्याने. त्या स्टँडचे स्पॉन्सर विश्वनाथ दादा रसाळ या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ त्या स्टँडची निर्मिती आपण केलेली आहे. आणि बबन दादा आमच्या या मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. गेले कित्येक वर्षी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. गिरीधरदादांच्या खांद्याला खांदा देऊन या मंडळासाठी अथक परिश्रम घेत आहेत. अशा प्रकारे सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न झाला. आपण वळूया लगेचच कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आहेत ज्येष्ठ समालोचक बाळू पाटील. खेळाचं दुसरं सत्र कसं असेल तुमच्यापर्यंत घेऊन येतील. धन्यवाद.
थँक्यू विनोद. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहिले तर GI11 वाकलन संघाने धावा केल्या 6 गडी बाद. आपण पाहिले तर 59 धावा केल्या आणि 60 धावांचं लक्ष आज आपण पाहिले तर आपल्यातून निघून गेले. ते म्हणजे विष्णुशेठ पाटील यांच्या नावाने हा संघ उतरलात मैदानावर. कैलासवासी विष्णुशेठ पाटील 11 आदर्श 11 पडले संघ. सलामीची जोडी आपण मैदानात पाहू शकता. याला स्वप्नील आणि मयूर डाव्या आणि उजव्या हाताची जोडी. गोलंदाजी मार्कवर आपण बघितलं तर एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आपण पाहू शकता. जीत आलाय. जीतकडून जशी आज पाहिजे होती बॅटिंग तशी झाली. अविनाशने खूप चांगली बॅटिंग केली. ऑन साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला एक क्षेत्रक्षण, मिड ऑनला एक क्षेत्रक्षण, मिड विकेटला डीपमध्ये एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. यावेळेला ऑफ साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट टर्म अँड पॉईंट, कव्हर, शॉर्ट कव्हरला एक क्षेत्रक्षण, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ लाईक डीपमध्ये आपण पाहू शकता. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू यावेळेला पंच आपण पाहिले तर वाईडची खूण करतायत. अतिरिक्त धावेने खातं उघडलं जात आहे. नाही टायमर देखील लावलं गेलेलं आहे. आपण अतिरिक्त धावेने खातं उघडलं जातं यावेळेला आपण पाहू शकता. कैलासवासी विष्णू आपण तर पाटील 11 पडले संघ. जीत गोलंदाजी मार्कवर. फटका खूप चांगला आहे. गॅप शोधली आहे. कव्हर आणि एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या मधून स्वप्नीलच्या बॅटमधून पहिला दणदणी दमदार चौकार. राऊंड दे इकडनं मारा करतोय जीत. लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतो. स्ट्राईकला स्वप्नील. मात्र अतिशय गुणवान खेळाडू या संघाचा. प्रचंड गुणवत्ता या खेळाडूकडे. क्षेत्रक्षण थोडंसं आता पॉईंटला पण तर डीपमध्ये घेतलं. शॉर्ट कव्हरला पण तर पुणे द डान्सिंग डाऊनच्या स्टिअर करायचं होता. मी स्पीड झाली आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल 1च धाव मिळते. गती कमी केली चेंडूची यावेळेला. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. 6 धावा. कारण डाव्या आणि उजव्या हाताची जोडी त्यामुळे मैदानात सातत्याने क्षेत्रक्षण देखील बदल करावा लागतोय. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता प्रसाद शस्त्रबुद्धे मॅन फ्रॉम डोंबिवली, संदीप पाटील मॅन फ्रॉम सागाव आणि आपण बघितले तर रमेश म्हात्रे देखील आपण तर सागावचेच पंच. क्षेत्रक्षमध्ये बदल केला तो जीत आपण पाहू शकता. जीतवर पूर्णपणे जबाबदारी असणार कारण केतन म्हात्रे नाहीये. तर केतन म्हात्रे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपला सर्वांचा अभिमान स्वाभिमान. चांगला चेंडू तर पायची तर स्ट्रॉंग अपील केलं जात आहे. पंचांचा बोट आकाशाकडे. बॅटर बाद. पाटील बऱ्याच आपण नंतर स्पर्धेनंतर सागरला आपण पाहतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. यस नितीन. नक्कीच भारताचा बायकर मॅन बघा केतन म्हात्रेचं आगमन आमच्या व्यासपीठावरती झालंय. त्यांचं मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. एक जबरदस्त क्रिकेटर. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून केतन म्हात्रेचा एक विशेष सन्मान सुद्धा आम्ही करणार आहोत या मॅच नंतर. नक्कीच नितीन. केतन बघा ना आज किती मोठा खेळाडू आहे. पण जराही आपण पहिले त्याच्या चेहऱ्यावरती कधी बघितला त्याला कोणत्याही प्रकारचं कोणत्याही खेळाडूने किंवा कोणत्याही ग्रामस्थाने आमंत्रित करतो त्या आपण त्या कार्यक्रमाला तो उपस्थित राहतो. हे चांगलं आहे आपण पाहिले तर. त्यामुळे त्याला यश देखील मिळतं. प्रत्येकाचा आशीर्वाद मिळतोय त्याला खेळताना आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या आगरी समाजातील खेळाडू बघा आज किती पुढे चाललाय. जीत पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय. उडवला यावेळेला इनफिल्डच्या वरून. चेंडू वेगाने चाललाय स्वीपाकावर रिजन मधून. 2 क्षेत्ररक्षक पाठला करतायत. चेंडू वेगाने सीमारच्या पार. चौकार. वाद केले होते. सागरच्या बॅटमधून देखील खातं उघड. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला कैलासवासी विष्णू आपण पाटील 11 पडले संघ चेस करतो. यावेळेला 60 धावा 10 धावा धाव फलकात लागले. जीत पुढे गोलंदाजी मार्कवर. टाकला सागर. पुन्हा एकदा फुल टॉस होता. 30 सर्कलला जे क्षेत्रच्या डोक्यावर ना काढलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार.
खेळाडू नाही आहे त्याच्या स्थितीत हा संघ खेळतो आणि कुठेतरी हा संघाचा विपक्ष संघ त्याचा फायदा करून घेतोय. सागर पाटीलच्या बॅटमधून 2 चौकार आल्या. तिसरा येतो का पाहायचंय. जीत लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतोय आमच्या समालोचन कक्षांकडून. स्ट्राईकला सागर पाटील. चांगला चेंडू होता मिडॉनला. क्षेत्ररक्षक काय विकेट मिळू शकते इथे. बघा तिसऱ्या पंचांची आपण इथे मदत घेतली जाते. खूप चांगली फेकी केली मिडॉनला. आपण क्षेत्ररक्षक होते किरण आहेत. दरम्यान चंद्रकांत पाटील साहेबांचं आगमन झाले निजेगावचे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढच्या मॅचमध्ये उमारडे विरुद्ध एडुडने. एडुडने संघ आपण पाहतो इंद्रजित खान आणि तकदीरजी खान यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये इनॅक्शनमध्ये पाहायला मिळेल. आणि एडुडने संघाला बॅटिंग करायची. मात्र अविनाश आपल्या खेळाडूंना सूचना करा. मेन एंट्रीमधून तुम्हाला यायचं आहे, लक्षात घ्या. या महत्त्वाच्या सूचना आहेत. इथे बॅटर बाद होतोय. दिनकाळ भरपूर आपण पाहिले तर व्यासपीठावर मान्यवर देखील येत आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत समारोह त्यांचा अलॉसमेंट करणं अनेक आपण तर गोष्टी असतात व्यासपीठावर. नवीन बॅटर तर आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकावर यावेळेला दक्ष मात्रे अंडर 90चा खेळाडू. त्याचं कशा प्रकारे आता बॅटिंग करतोय. तर पहिल्याच आपण तर षटक 10 धावा दिल्या. 10 फलक त्यामुळे पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा 1 गडी बाद झालेला आहे. आणि अजूनही आपण जर विचार केला तर 60 इथून विचार केला तर 2 बाद झालेले आहेत. कारण हा एक धावबादच्या स्वरूपात बाद झाला म्हणजे एक सांघिक यश देखील मिळालंय. आता गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला GI11 वाकलन संघाच्या माध्यमातून. उमेश भोईर. पहिल्या या खेळाडूला बघितलं तर संघामध्ये जास्त स्थान मिळायचं पण आता मिळतो. आणि त्याचं कारण की आपण चांगली बॅटिंग देखील करतो, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी देखील तो करतो. सातत्याने संघामध्ये खेळताना दिसतो आणि त्याचा खेळ देखील आता खूप चांगला झाला आहे. अविनाशला देखील आपण पाहू शकता. अवी मोतीराम भोईर यांचे बंधुराज खूप चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. उमेश पाचता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 60 धावांचं लक्ष आहे. धाव फलकात धावा लागल्या आहेत. आपण जर विचार केला तर 14 अजूनही 46ची गरज आहे. चला जरा फास्ट घ्यायचं. पंचांना देखील सूचना केली जाते. वकलनचे खेळाडू जर आपण उदेश पाटील काहीतरी चर्चा करत आहेत. राहुल बरोबर मोतीराम देखील आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. डिश लॉंग ऑनला देखील आपण तैनात पाहू शकता. आता मिड ऑनला देखील एक क्षेत्ररक्षण तैनात केले जाते. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षण गली पॉइंट कव्हर स्वीप केला. यावेळेला पाठवलाय चेंडूला वेगाने. चेंडू चालला यावेळेला आपण तर लॉंग लेगच्या दिशेने सीमा पार चौकार. दक्षिणे देखील स्वीपच्या माध्यमातून चौकार मारला आणि खातं उघडलंय. सागरने जशा प्रकारे चौकाराने खातं उघडलं तसा दक्षिणे देखील उघडलंय. यंगस्टर आहे आणि त्याला गरज देखील आहे. तेवढंच मार्गदर्शन. स्वप्नील तेच सांगतोय की घाई करायची नाही. चौकार आलाय. आता सिंगल डबलने देखील आपण बघितलं तर धावसंख्या वाढवत राहू. उमेश पुढे गोलंदाजी मार्कवर एन बदलला आता उमेशने कोळेगाव एनकडून. ऑन साईडला आता क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा लावलं गेले. शॉर्टला रिझनमध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलेलं आहे. उमेश तू दक्ष. हो लाईन पाहावी लागणार. वेग प्रचंड होता. पंच वाईड चिखून करतायत. अवांत धावेने भर. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 19 धावा. 19 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. विनाश बघा सांगतोय मार्गदर्शन करतोय उमेशला की एक्स्ट्रा नकोय मारून धावा जाऊ दे. एक्स्ट्रा चेंडू देखील मिळतो. एक्स्ट्रा धाव देखील मिळते. उमेश एक चांगला गोलंदाज आहे. आता पाहायचा इथून चांगलं कमबॅक करतोय का. साकेला दक्ष. हो चांगला चेंडू तो बॅक पुढे गेला. कट केला. यावेळेला उद्देश आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पण चेंडू एका हाताने आपण तो फीड केला. त्याने थांबवला पण लगेच सुचलेला नाहीये. त्यामुळे अवधी जातोय. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकाती 20 धावा आपण पाहू शकता. हळूहळू जो लक्ष आहे ना 60 धावांचे त्याच्याकडे वाटचाल करताना दिसतोय आपण तर. कैलासवासी विष्णुशेठ पाटील 11 पडले संघ. एक चांगली सुरुवात. आता विष्णुशेठ पाटील आपल्यात नाही आहेत पण त्याच्या प्रचंड आठवणी राहिल्यात शर्ती शौकिकांसाठी. काल देखील भरपूर आपण इथं लोक पडले गावात आली होती. उमेश राईट आर्म राऊंड तिकडे मारक होतो. स्ट्राईकला स्वप्नीलला आपण पाहू शकता.
हो चांगला चेंडू होता यावेळेला ऑन साईडला मिड विकेट क्लिअर करत होता चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही डॉट चेंडूची समाप्ती होते बॅटचा फ्लो बघा ना किती वेगाने फिरलाय डॉट चेंडूची समाप्ती पुणे गोलंदाजी मार्कवर उमेशला आपण पाहू शकता उमेश कोळेगाव येणेकडून राऊंड विकेटचा मारा करतोय P2 मधलं षटक करतो स्ट्रायकेला स्वप्नील म्हात्रेला आपण पाहू शकता स्वप्नील पाहिजे तर कशाप्रकारे बॅटिंग करतो इथून हो डान्सिंग डाऊनच्या बाजू थोडासा पदिदलितचा वापर झाला लगेच लाईनमध्ये बदल केला ऑप्शनच्या बाहेर भरपूर चेंडू पिचिंग केला पंचाने वाईटची खूण केली धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 21 धावा या षटकात जर आता विचार केला उमेशचा तर 2 त्यांनी अतिरिक्त चेंडू फेकले आहेत म्हणजे 2 वाईट चेंडू फेकले आहेत तर मग एक्स्ट्रा चेंडू त्याला फेकावे लागणार आहेत उमेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड विकेटनं मारा करतो यष्टांच्या पाठीमागे जीत मास्टर माइंडचं काम करतो क्षेत्रक्षण थोडंसं बदल केलं त्यांनी पूल करायचं तर यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही डीप स्कोअरला क्षेत्रक्षण घेतोय चेंडूला फीड करतोय काय क्षेत्रक्षण केलंय बघा 2 धावा इथं चित्याच्या वेगाने देखील पूर्ण केल्या आहेत जेवढं चांगलं क्षेत्रक्षण तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन डे बघायला मिळते आपल्याला गुड रनिंग बिटवीन डे विकेट धावसंख्या 10 फलकर ते आपल्याला बघायला मिळतात यावेळेला 23 धावा एक चांगली सुरुवात आपण इथं विजयाच्या लक्ष्याकडे वाटचाल करताना जरी 2 बॅटर बाद झाले असतील आपण इथं पडले संघाचे पण लक्ष मात्र ते गाठण्याच्या इराद्याने मैदानात उतरले स्वप्नील बघा चांगली बॅटिंग करतोय बघा 10 मिनिटं झाले आहेत आतापर्यंत टाइम वॉच लावला गेलेला आहे स्टॉप वॉचचा वापर केला जातोय उमेश हो बॅकफुट गेलाय स्क्वेअर कटचा लाजवाब फटका हे फेवरेट फटके आहेत स्वप्नीलचे आणि त्यांनी त्याला धावा देखील मिळून दिल्या चौकार तुम्ही अशी शॉर्ट ऑफ लाईनची गोलंदाजी केली ऑप्शनच्या बाहेर पद्धत आली ते खूप चांगले तर स्क्वेअर कटचे फटके मारून चौके वसूल करेल धावसंख्या वेगाने पुढे सरकते धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता कलशाची विष्णू पाटील 11 पडले संघ 27 धावा शपल झाल्यात ऑन साईडला इम्प्रूव्ह ऑन द स्ट्रोक बनवला यावेळेला चेंडू वेगाने चाललाय फाईन लेग सीमा रेषा पार चौकार बघू पण आता हे 2 बॅटर विजयाची वाट पाहत असेल आणि आता धावा झाल्या धाव फलकर ते आपण पाहू शकता 2 षटकाच्या समाप्तीनंतर कैलासची विष्णू पाटील आपण तर 11 पडले संघ 31 धावा स्वप्नील बघा यंगस्टरला दक्षला मार्गदर्शन करतोय प्रत्येक वेळेला सिनियर खेळाडूंचा हेच तर रोल असतं ना आणि प्रत्येक वेळेला आम्ही सांगतो की सिनियर खेळाडूंचं ना तुम्ही मार्गदर्शन घ्या सिनियर खेळाडूंचा मान राखा तुम्ही त्यांचा आदर्श करा तुम्ही नक्कीच पुढे जाल आज आपण केतन मात्रे पुढे गेला त्याचं कारण आपण तर जीत मोतीराम असतील आणखीन काही खेळाडू असतील त्यांचं मार्गदर्शन त्याला मिळाला उद्देश आलाय उद्देश पाटील आलाय 31 धावा हे चांगली बॅटिंग बघायला मिळते यावेळेला जरी आपण आता सागर बाद झाला मयूर बाद झालाय उद्देश पाटील एक अतिशय चांगला गोलंदाज आता पाहिजे इथून गोलंदाजी कशा प्रकारे करतो विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय का अजूनही एक आपण जर विचार केला तर 29 धावांची गरज आहे उद्देश पाटील लेफ्ट अमर आहे स्ट्रायकेला दक्षला आपण पाहू क्षेत्रक्षण विखुरलेलं बघायला मिळते आता स्विच हिट केला यावेळेला पाठवून दिले पॉइंटच्या डोक्यावरना स्वप्नील आपण पहिला आहे मैदानात आणि मार्गदर्शन करतोय दक्षला आणि दक्ष देखील तेवढीच चांगली बॅटिंग करतो चौकार वाह धावफल कधी दक्ष देखील खूप चांगली बॅटिंग करतोय प्रेक्षकांना आपण पाहिले तर जे प्रेक्षक आपले पाठीरा केले त्यांना मंत्रमुग्ध करतोय आपल्या बॅटिंगमधनं आनंद देतोय धावा देखील करतोय आणि संघाला आपण त्या विजयाच्या जवळ आणून सोडतोय आता जबरदस्त बॅटिंग करतोय उद्देश पुणे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतो स्ट्राईकला दक्ष मात्रे चांगली बॅटिंग करतोय यंगस्टर आहे हो यावेळेला आपण स्ट्रॉंग अपील होतंय पाचीचं एक धावी ती आपण कंप्लीट केली जाते प्रसाद शस्त्रबुद्धे लगेच आम्हाला खूण करतायत
की लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या धाव फलकाती 36 धावा. चांगलं क्रिकेट बघायला मिळते, क्वालिटी क्रिकेट बघायला मिळते. स्ट्राईक रोटेट झाली बघा. आता स्वप्नीलला स्ट्राईकवरती आणलंय. चांगलं क्रिकेट खेळतो दक्ष. यंगस्टर आहे. एका बाजूला बघितलं यंगस्टर तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर अनुभव. चांगलं कॉर्डिनेशन बघायला मिळतं, चांगलं क्रिकेट बघायला मिळतं मैदानावर. विजय ठाकूर देखील सामना एन्जॉय करतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पडलेगावचे एक जबरदस्त क्रिकेटर उदेश पुणेचा गोलंदाजी मार्कवास टाकला. स्वप्नीलला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू, यॉर्कलाईनचा चेंडू खोदून काढला यावेळेला फुल. आपण तर मिडॉनवरनं चेंडू चाललाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव मिळते कारण स्वप्नीलला माहिती आहे सिंगल डबलने देखील आपण धावसंख्या वाढू शकतोय, विजय जवळ पोहोचू शकतोय. तर मी घाई करत नाही. दक्षिण एक चौकार मारलाय. आता आपण 2 चेंडूमध्ये 2 सिंगल देखील आले. चांगले क्रिकेट बघायला मिळतंय. आपण इथं पडले संघाच्या माध्यमातून क्वालिटी क्रिकेट बघायला मिळतं, उच्च दर्जाचं क्रिकेट बघायला मिळतंय. मैदानावर गेल्यानंतर तुम्हाला मोठे फटकेच मारण्याची गरज नाही, सिंगल डबलने देखील तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकता. तेच करतात उद्देश पुणेचा गोलंदाजी मार्कवर. सायकला दक्ष फटका सरळ बॅटने खेळला. यावेळेला वेग प्रचंड होता. सरळ आमच्या समालोचक कक्षामध्ये येते चेंडू. चौकार. बॅटिंग करत असताना नितीन काळे पण मी खऱ्या अर्थाने आपण आता मार्गदर्शक म्हणून स्वप्नील बघतोय मैदानावर, त्याला मार्गदर्शन करतोय. प्रत्येक चेंडू मागे तो सांगतोय तू कशा प्रकारे बॅटिंग करायचे. धावसंख्या धाव फलकाती 41. म्हणजे मार्गदर्शकाची भूमिका स्वप्नील करतोय आणि दक्षला अटॅक करायला लावतोय. हो चांगला चेंडू होता. यावेळेला आपण कट करत होता, त्याची आतली कडा लागली होती. 1 धाव इथे कंप्लीट केली होती. इष्टक्षक वेगाने गेले होता शॉर्ट फाईन रिझनमध्ये. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलक ते आपण पाहू शकता. यावेळेला 42. दोन्ही बॅटर खूप चांगली बॅटिंग करतात. एका बाजूला यंगस्टर बघितला तर खूप चांगली बॅटिंग करतोय. मार्गदर्शनाखाली आपण स्वप्नीलच्या बॅटिंग करतोय. तो आता स्वप्नील प्रचंड अनुभवी खेळाडू. तर मंडप डेकोरेशन वाले कुठे असेल तर जरा कमेंट्री बॉक्स से संपर्क साधा. मंडप वाले किधर रहेंगे तो आप जल्द से जल्द आना है आपको. ऑन साईडला वळवलंय. आपण आता वाडीस लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू वेगाने चाललाय डाऊन डी ग्राउंडच्या माध्यमातून. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 46. कैलासवासी विष्णू शेठ पाटील 11 पडले संघ आता हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. सर्व गोलंदाजावर हल्ला केला जातोय. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 15.33 सरांनी 46 धावा कुठल्या आहेत. नक्कीच 3 षटकांचा केस संपलाय. नक्कीच आम्ही जितू पाटील आणि प्रकाश पाटील यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपला उपसरपंच प्रकाश पाटील या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. विष्णू पाटील साहेब सुद्धा उपस्थित, त्यांना विनंती आपण या. तर भारताचा बायकर मॅन केतन मातेचा आम्ही सन्मान करतोय. थोडंसं ड्रिंक्स ब्रेक आहे तर केतनला विनंती असेल आपण या. आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. गिरीधर पाटील कार्यसम्राट माजी सरपंच गिरीधर पाटील यांच्या शुभ हस्ते हा आम्ही सन्मान करणार आहोत. भारताचा बायकर मॅन ज्याच्या नावावरती 37 टू व्हीलर बाईक 5 4 व्हीलर कार. जरा जोरदार टाने स्वागत करूया आपण. आपल्या आगरी समाजाचा खेळाडू आणि येणाऱ्या काळामध्ये ISPL मध्ये सुद्धा तुम्हाला खेळताना दिसेल. 17,25,000 इतकी बोली त्याची लागलेली आहे. केतनला आम्ही शुभेच्छा देतो. ISPL साठी आमच्या संपूर्ण जयनमान क्रिकेट संघ निजे व ग्रामस्थ मंडळ निजे यांच्या वतीने केतनला पुढच्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. ओटू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू नितीन. धावा झाल्यात. धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला आमचे गुढलेखक आम्हाला सांगतायत 46 झालेत. 12 चेंडू 14. सामना आपण सोपा झालाय. आता अविनाश येतोय पुणे लेफ्ट आमर आपल्या बघायला मिळत. फुलटॉस होता आणि पाठवला त्याला स्विचच्या माध्यमातून. आपण थर्ड मॅन सी मारेशा पार षटकार. पंच बघा प्रशासनाचा बुद्ध आहे. नो म्हणजे आपण तर येणारा चेंडू फिल्ड म्हणजे एकूण 7 धावा मिळतात. नाही खेळाडू कक्षामध्ये कोणीही आवाज देऊ नका प्लीज, जरा सहकार्य करा. पुन्हा एकदा स्विच इट. काय बॅटिंग करतोय दक्ष. फ्लॅट सपाट षटकार. स्कोर लेवल काय दक्ष बॅटिंग करतोय. मी म्हणेल स्वप्नीलने ना मार्गदर्शन. हा चेंडू पुन्हा एकदा स्वीप केलाय आपण तर आणि अशा तऱ्हेने आपण तर
विजय धाव इथे कंप्लीट केले. ते दक्षने बॅटिंग करताना खूप चांगली बॅटिंग केली आणि धावा केल्या तब्बल आपण बोलले तर 27 धावांची खेळी केली. दक्षची बॅटिंग आवडली. एकदा टाळ्या होऊन जाते दक्षसाठी. यंगस्टर आहे आणि पाहिजे आता मार द मॅचचा मानकरी कोण ठरतोय. गुणलेखक लगेच आम्हाला सांगतायत. 9 चेंडू 27 धावा. दक्ष मास्तर ठरतो या सामन्याचा मार द मॅच. विनोद पाटील जरी यंगस्टर होता पण मार्गदर्शक ना मी तर म्हणे स्वप्नील होता. प्रत्येक शॉट्स नंतर त्याला मार्गदर्शन करण्याने यश. माझी उपसरपंच प्रकाश शुभस्य मी मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. तर प्रकाश परशुराम पाटील साहेब या आपण आणि फिल्डिंग लावून घ्या उभाटी टीम. प्रत्येक टीमला ही सूचना आम्ही करतोय. सातत्याने सूचना करणं ही योग्य वाटत नाही. त्यामुळे थोडं सहकार्य करा वेळेच्या बाबतीत खास करून. तर दक्ष या मॅन ऑफ द मॅच. दक्ष मात्रे आपण लवकर या जरा. नाही वळू जरी दक्ष मात्रे तुम्ही मॅन ऑफ द मॅच घोषित केला असेल मात्र मी तर एकच गोष्ट सांगेल. सिद्धार्थ सुनील पाटील 2 षटकं 9 धावा 2 विकेट आणि तिथून पूर्णपणे वाकलन संघाच्या धावा थांबवल्या. त्यामुळे सिद्धार्थचं मी कौतुक करेल. का तर एका षटकात 23 रन्स होत्या. चला चला फिल्डिंग लावा. बघा टॉस झाल्यानंतर 1 ओव्हर बाकी असताना तुम्ही मुख्य व्यासपीठ समोर येऊन थांबा ना प्लीज. या गोष्टी बाळू पाटील लाईव्ह टेलिकास्ट वारंवार सांगायला आपल्यालाही बरोबर वाटत नाही. दक्ष ठरलं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही क्रिकेट खेळताय लक्षात घ्या. कल्याण डोंबिवलीच्या बाहेर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला 11:30-12 ही मॅच सुरू होतील. तिथे तुम्ही आरामात जाऊ शकता. बघा सिद्धार्थला डेलिगेट. सिद्धार्थ या आपण नाही मी बघाशी हाच उल्लेख केला ना. 2 षटकं 9 धावा 2 विकेट. जरी स्कोररने सांगितलं असेल दक्ष मात्रे मॅन ऑफ द मॅच आहेत मात्र 2 षटकं 9 धावा 2 विकेट आणि जीत भोईरची विकेट घेतली. त्यामुळे गोलंदाजाला बऱ्याच वेळा प्राधान्य मिळत नाहीये. सिद्धार्थ 2 मिनिटं थांबायचे. सिद्धार्थ फिल्डिंग लावून घ्या उंबाटी टीम. सिद्धार्थ 2 मिनिटं थांबायचे. सिद्धार्थ काय सांगशील. समोर वाकलन संघ होता. 5 ओव्हरची मॅच होती. पहिल्या ओव्हरमध्ये 23 आल्या होत्या म्हणजे वाकलन संघाने सुरुवात चांगली केली होती. त्यानंतर तू गोलंदाजीला आला काय चाललं होतं तुझ्या मनामध्ये. काय नाही संगनायकाने माझ्यावर विश्वास दाखवला. मी करून दाखवलं. आज काय सांगशील. वाकलन सारखा बलाढ्य संघ तुमच्या समोर होता. त्या टीमला पराभूत केलं. एकंदरीत टीम विषयी काय सांगशील. टीम तर ती चांगलीच आहे आणि आम्हाला खेळायला अजून मजा आली त्यांच्यासमोर. आज आपण पाहिलं तर आपला संघ स्वर्गीय विष्णू पाटील साहेब आपल्यामध्ये आज नाहीये. त्यांच्या नावाने संघ खेळला. एकंदरीत आयोजनाबद्दल तू काय सांगशील. 56वं वर्ष या स्पर्धेचं आहे. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. लेदर बॉलची खेळपट्टी ग्रास आपल्याला म्हणजे एक प्रकारे इंटरनॅशनल लुक या स्पर्धेला देण्यात आले. काय सांगशील आयोजनाबद्दल. आयोजन तर खूप चांगलं आहे. काही कारणास्तव आमची एंट्री नव्हती. हर्षद दादाची एंट्री होती पण आता वडील गेले. आमच्या हुकमाचा 1 गेला म्हणून आम्हाला खेळण्यात आलं.